नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला धुळे तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात. धुळे तालुक्यात वाढत्या जनावर चोरीच्या घटनांना आळा घालत धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली. जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून चोरीस गेलेली जनावरे तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहन जप्त करण्यात आली आहे. या टोळीने धुळे जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जनावरे चोरी केली आहेत की काय याबाबत देखील धुळे तालुका पोलीस तपास करणार असून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धनंजय पाटीलसह डीबी पथकाने केली आहे. PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनने अतिशय चांगली कामगिरी बजावली. त्याच्यामध्ये 21 तारखेला बोरविहीर टोल नाक्याजवळ 106 गट नंबर शिवारातून गवळी यांच्या म्हशी 8 म्हशी जवळपास 6 मोठ्या आणि 2 लहान अशा चोरीला गेलेल्या होत्या. या बाबतीत धुळे तालुका पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अथक प्रयत्न करून पूर्ण मराठवाडा परिसर पिंजून काढला आणि ह्या 8च्या 8 म्हशी सुखरूप अशा मिळवलेल्या आहेत. याच्यामध्ये एक चांगली मोठी गँग निष्पन्न झाली आहे. 3 वाहन प्रथमदर्शनी डिटेक्ट आहेत. एकूण सद्यस्थितीत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे आणि चोरीला गेलेल्या म्हशी सुखरूप अशा परत मालकाच्या ताब्यात धुळे पोलिसांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनने मिळवून दिलेले आहेत. या टीममध्ये हवालदार उमेश पवार, ललित खळगे, शिरसाट, पावरा, मुंडे, देसले आणि इतर सर्व टीमने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे. याच्यासाठी आम्हाला माननीय SP साहेब देवरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. ॲडिशनल SP सरांचं देवरे साहेब तसेच ADPO साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे आणि अशा पद्धतीने अवघ्या एका आठवड्याच्या आत अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. एकूण 3 ठिकाणांहून थेट नांदेड, परभणी, जालना, बीड अशा परिसरात कोपरगाव इथपर्यंत जाऊन या मशीनचा शोध घेऊन सर्व टोळी निष्पन्न केलेली आहे.